श्री क्षेत्र आळंदी श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची संजीवनी समाधी व माता इंद्रायणीच्या पवित्र भूमीत श्री गजानन महाराजांचे एक भव्य असे मंदिर असून श्री संस्थेचे 18वे मंदिर आहे। 1998 साली येथे 3 इमारती बांधून शाखेचे काम पूर्ण करण्यात आले। कलाकुसरीने युक्त धोलपुरी दगडाचे प्रवेशद्वार देखील आपल्याला येथे पाहावयास मिळते। तसेच येथे 4 भक्त निवास, 105 खोल्या, प्राथमिक सोययुक्त सोबतच 200 बेडची पर्यायी निवास व्यवस्था। भक्त निवासाच्या पलीकडे चढणीवर हे भव्य संगमरवरी मंदिर उभारण्यात आले आहे। वरच्या बाजूला महाराजांची मूर्ती असे या मंदिराचे स्वरूप आहे। राजस्थानहून बोलावलेल्या खास कारागिरांनी मंदिर उभारणीचे आणि त्यावरील कलाकुसरीचे काम पूर्ण केले आहे। तसेच प्रवचन हॉलमध्ये महाराजांचे तसबीर पादुका दर्शनासाठी ठेवल्या आहेत। या प्रवचन हॉलमध्ये भक्तगण नामस्मरण पारायण करतात। जीवनातील प्रत्येक वळणावर यशस्वी होणे हा ईश्वर भक्तीचाच रंग असू शकतो। आपण साधारण परिस्थितीत जगणारे माणसाच्या जीवनाची घडी केव्हा अस्तव्यस्त होईल सांगता येत नाही, परंतु सद्गुरु कृपा असेल तर तेही व्यवस्थित व्हायला वेळ लागत नाही। कोणत्याही कार्यात सफलता यश येणे ही त्याचीच कृपा म्हणावी। आपण फक्त अगाध निष्ठा, पूर्ण समर्पण आणि अतूट विश्वासाने त्यांची भक्ती करावी आणि अशी संपदा ज्याच्या अमूल्य जीवनात लाभली तर तो खरोखरच उच्च कोटीचा संपन्न होईल। श्री गजानन महाराज यांना कुणी राम अवतार म्हणतात, तर कुणी कृष्ण अवतार, तर कुणी शिवशंकर अवतार म्हणतात। गजानन महाराज यांचा आवडता मंत्र होता गण गण गणात बोते। महाराज नेहमी एका हाताने चुटकी वाजवत व गण गण गणात बोते या मंत्राचा उच्चार करत असत। या मंत्राचा जप करत असताना महाराज आपले देहभान विसरून रमून जात असत।